तर नमस्कार मित्रांनो, खूप मुलं मुली आहे की ते ब्लॉग स्टार्ट करायचे प्रयत्न करत आहेत पण त्यांच्याकडून होत नाही आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, ती लक्षात द्या आणि प्लीज लास्टपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही मित्रांनो. आपण चालू करू. तुम्हाला कसं सांगायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही तर ते वेब सिरीज किंवा तारक मेहताचा उलटा चष्मा तुम्ही बघितला असेल मित्रांनो, किंवा बिग बॉस तुम्ही बघितलं असेल. तारक मेहताच्या चष्मामध्ये किती कॅरेक्टर आहेत मित्रांनो, तसा कॅरेक्टर तुमच्या घरामध्ये पण असेल. 4 किंवा 5 कॅरेक्टर तुमच्या घरात असेल आणि तुम्ही वेब सिरीज बघत असेल तर ती कशामुळे हिट होते? ती होते कॅरेक्टरमुळे. त्याच्यामध्ये कॅरेक्टर जर छान छान कॅरेक्टर असतील तर ते एकदम सॉलिड वेब सिरीज बनवू शकतो. आणि अजून तुम्ही मूवी बघता त्याच्यामुळे पण कॅरेक्टर असेल मित्रांनो. तर कॅरेक्टर कोणाच्या घरामध्ये नाही राहत. कॅरेक्टर म्हणजे तुमची मम्मी, तुमचे पप्पा, तुमचे भाऊ, तुमची बहीण, तुमची वहिनी, तुमची लहान लहान मुलं, हे सर्व कॅरेक्टर आहे मित्रांनो. हे सर्व कॅरेक्टर आहेत. यांच्यासोबत तुम्ही ब्लॉग बनवणार तर तुमचा ब्लॉग एकदम सक्सेसफुल जाणार मित्रांनो. जसा की सौरभ जोशी, त्यांचे सर्व तो फॅमिलीमध्ये दाखवतो, त्यांचा तो लहान मुलगा, त्यांची मम्मी, त्यांची जी चाची बोलतात ते चाची म्हणजे काकू बोलतात आपल्यामध्ये. तर हे सर्व त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे मित्रांनो. आपल्या घरात पण तसं कॅरेक्टर आहे, फक्त आपण स्टार्ट नाही करत, आपण घाबरतोय स्टार्ट करायला. तर तुमचं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा बाहेर जाणार, म्हणजे समजून घ्या आपण बाजारमध्ये गेले तेव्हाच आपला व्हिडिओ व्हायरल होणार. ते पण बरोबर आहे मित्रांनो. आपण बाहेर गेल्यावरच आपला व्हिडिओ व्हायरल होणार आहे. पण आपण स्टार्टिंग कुठून करायला पाहिजे? आपण घरापासून करायला पाहिजे मित्रांनो. आपण घरापासून स्टार्टिंग करेन. आता जास्तीत जास्त कुठला ब्लॉग चालतो मित्रांनो? फॅमिली ब्लॉग चालतोय मित्रांनो. तुम्ही आता यूट्यूबवर सर्च मारून घ्या, जास्तीत जास्त फॅमिली ब्लॉगच चालतोय मित्रांनो. दुसरा अदर ब्लॉग जास्त चालत नाही आहे. तर तुमच्या घरामध्ये पण सर्व फॅमिली आहे तर फॅमिलीवाला ब्लॉग बनावा मित्रांनो. जरुरी नाही की आपण बाहेरच जायला पाहिजे आणि बाहेरच आपण शूट करायला पाहिजे व्हिडिओ. जरुरी नाही मित्रांनो. आपण घरीच शूट करू शकतो. घरी शूट करून आपण फॅमिलीला दाखवू शकतो की हा माझा भाऊ आहे, असं तसं वगैरे वगैरे. तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता मित्रांनो. मी पण आता स्टार्ट करणार. हा माझा पहिला ब्लॉग आहे मित्रांनो. जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. असाच व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो. तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करतो आपण फॅमिली ब्लॉग बनवायचे स्टार्ट करू मित्रांनो. तुम्ही खूप घाबरताय बाहेर जाण्यासाठी की मी बाहेर जातो आहे तर माझा हात वरती जात नाही आहे किंवा मला धडधड करते नाही का. असं होतं, माझ्यासोबत पण होतं, आता पण होतं मित्रांनो. मी फक्त व्हिडिओ बनवतो तुम्हाला दाखवण्यासाठी की व्हिडिओ कसा बनवायचा. मी तुम्हाला सांगतो आहे की फॅमिली ब्लॉग एकदम बेस्ट आहे, ना की बाहेर जायची झंझट. तुम्ही बघितले का कधी की सौरभ जोशी कधी बाहेर गेलेला आहे? बाहेर जाऊन कोणासोबत विचारतोय तू हे भाजीपाला काय किलो दिले? विचारतोय का? नाही विचारत ना. तो फक्त त्याच्या फॅमिलीचं दाखवतोय. त्याच्या फॅमिलीमध्ये जे पण मेंबर आहेत, जे पण फॅमिली मेंबर आहेत ते सर्व त्यांना दाखवतोय. तसं तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर आहेत ना. असं नाही की तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर नाही आहेत. जे कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर नाही की जोडा मित्रांनो. तुम्हाला सांगतो सर्व बघता मित्रांनो. मी पण बघतो. मी सौरभ जोशीला ओळखत नव्हतो, पण कशामुळे बघायला लागलो? ब्लॉगमुळे. तर सर्व सर्च करता मित्रांनो फॅमिली ब्लॉग टायटल टाकून घ्या मित्रा. सर्व एन्जॉय होतं मित्रांनो. तर तुम्हाला एकच सांगतो, फॅमिली ब्लॉग बनवा. बाहेर जायची काहीच गरज नाही, गर्दीमध्ये जायची काहीच गरज नाही. गर्दीमध्ये जातात तेव्हा आपण छान छान व्ह्यू येतात, पण ते पण होणार कधी होणार? ते लास्टमध्ये. आपण 1 महिना ब्लॉग बनवला फॅमिलीसोबत, ते छान आपल्या सबस्क्राईब चांगले झाले तर आपली हिंमत येते मित्रांनो. मला पण हिंमत अजूनपर्यंत नाही, माझे एक पण सबस्क्राईब नाही. हिंमत येते मित्रांनो. आपण घरी बनवून 1 महिना घरी बनवू, त्याच्यानंतर आपण बाहेर जाऊ. बाहेर आपल्याला आपल्याला हिंमत येईल मित्रा. आपल्याला आपोआप हिंमत येईल. बाहेर आपल्याला कॅमेरा आपल्यावरती जाईल, मोबाईलवरती जाईल. प्लीज स्टार्ट करा, फॅमिली ब्लॉग स्टार्ट करा. तुम्ही वेब सिरीज बघा. वेब सिरीजमध्ये किती कॅरेक्टर असतात, त्यांचे एक कॅरेक्टर कसं शूट करतात ते तसं तुम्ही पण शूट करा. वेब सिरीजमध्ये जर एकच कॅरेक्टर राहिलं मित्रा तर तिथं आपण बोर होऊ शकतो आणि बोरच होणार. एकच कॅरेक्टर आपण हमेशा दाखवणार मित्रा. हमेशा नाही दाखवू शकतो आपण एक कॅरेक्टर. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे पण कॅरेक्टर असेल ते कॅरेक्टर जोडा, एक जोडा. वेब सिरीज अशीच नाही हिट होत मित्रांनो. वेब सिरीज अशीच नाही हिट होत. तुम्ही आता मिर्झापूर बघून घ्या. मिर्झापूरमध्ये किती कॅरेक्टर आहेत? मुन्ना भैया आहे, गुड्डू भैया आहे, कालीन भैया आहे. हे सर्व कॅरेक्टर आहेत मित्रांनो. आणि जसे कॅरेक्टर असतात ना तसे म्हणजे आता मी चूज करतो मुन्ना भैयाला. मुन्ना भैया माझा फेवरेट आहे. आणि बाकीचे जे माझ्यासारखे जे असेल ते गुड्डू भैयाला फेवरेट असेल.
समजा मित्रांनो तो सर्कल आहे, मित्रांनो ते सर्कल आहे. बाकीच्या मुलांचं गुड्डू भैया फेवरेट आहे, बाकीच्यांचं कालीन भैया फेवरेट आहे, असं वेगळे वेगळे फेवरेट असतात. तर तुमच्या घरात पण कोणी केव्हा जास्त कॉमेडी करतं, कोणी जास्त गुस्सा करतो, कोण जास्त ओव्हररेटेड आहे. तर ज्याला ज्याचा कॅरेक्टर आहे आणि ज्या मुलाला जो कॅरेक्टर आवडतो तो कॅरेक्टर चॉईस करून घेतात ते, की मला हा कॅरेक्टर आवडतो. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतो आहे की तुम्ही घरच्या ब्लॉग दाखवा, बाहेरचे मुलं आपोआप तुम्हाला बघतील, बाहेरचे जे अदर फॅमिली असेल, जे पण व्ह्यूवर असेल तर तुमची फॅमिली तुम्हाला बरोबर बघते मित्रांनो. तर मित्रांनो मी जास्त नाही बोलत, मी माझ्या व्हिडिओ आवडला असेल प्लीज थोडं सबस्क्राईब करा आणि थोडं समजून घ्या प्लीज. तोपर्यंत बाय बाय. आणि जर तुम्ही जर व्हिडिओ पूर्णपर्यंत बघितला असेल तर तुमचं थँक्यू मित्रांनो. हा माझा पहिला ब्लॉग आहे, कसा बनला मला काय माहीत नाही, मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा बनलेला आहे. तोपर्यंत बाय बाय.